नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेबाबत एक महत्त्वपूर्ण आणि अत्यंत महत्त्वाची अपडेट आलेली आहे। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचं जे ऑफिशियल पोर्टल आहे तर त्या पोर्टलवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा असा टॅब आता देण्यात आलेला आहे। म्हणजे याचा अर्थ असा आहे की लाडकी बहीण योजनेअंतर्गत जेवढी पात्र लाभार्थी आतापर्यंत लाभ घेत असतील तर त्यांची KYC होणार आहे। तर आता KYC कशा पद्धतीने होणार आहे आणि कशा स्वरूपात KYC केली जाणार आहे याच्यावर सविस्तर माहिती महिला व बाल विकास विभागामार्फत आपल्याला देण्यातच येणार आहे। त्यासाठी तुम्हाला जे पोर्टल आहे तर पोर्टलवर एक टॅब देण्यात आलेला आहे मित्रांनो, आणि त्या टॅबवर स्पष्ट त्यांनी लिहिलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी KYC पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा। जर आता ही जी पुढची KYC प्रक्रिया आहे तर ती KYC प्रक्रिया आता आपल्याला पूर्ण करावी लागेल, तरच तुम्ही पुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ शकाल। मित्रांनो, याच्यावर सविस्तर अपडेट येणं अजून बाकी आहे। जसंही सविस्तर अपडेट येईल तर तशी आपण ती अपडेट लवकरच आपल्या चॅनलवर घेऊन येणार आहोत। बघा, तुम्ही या टॅबवर क्लिक केल्यानंतर इथं पेज नोट फाउंड असं म्हणतं, म्हणजे याच्यावर काम चालू आहे। महिला व बाल विकास विभागाअंतर्गत जसंही ही प्रक्रिया पूर्ण होईल तसंही इथं हा टॅब ओपन होईल आणि KYC ची प्रक्रिया ही करण्यास सुरुवात होणार आहे। मित्रांनो, KYC ची प्रक्रिया कशा स्वरूपात असणार आहे तर तुमचा आधार कार्ड नंबर टाकून व्हेरीफाय करणं हे असणार आहे। कारण जे कोणी मल्टिपल योजनांचा लाभ घेत असतील तर त्यांना त्या योजनांमधून वगळण्यात यावं यासाठी ही KYC प्रक्रिया कदाचित सरकार राबवत आहेत। कारण बऱ्याच अशा राज्य सरकार आणि केंद्र सरकार म्हणून योजना आहेत ज्या की महिन्याला 1500 रुपयापेक्षा जास्त आर्थिक लाभ आपल्याला मिळत असतो। आणि लाडकी बहीण योजनेच्या क्रायटेरियामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की जे कोणी राज्य सरकार किंवा केंद्र सरकारच्या दुसऱ्या योजनांमधून 1500 रुपयापेक्षा जास्त लाभ घेत असतील तर त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही। आणि अशा बऱ्याच लाडक्या बहिणींना जून महिन्यात वगळण्यात आला। जून महिन्यात तब्बल 26.14 लाख अर्ज हे बाद करण्यात आलं आणि त्याच्यात काही अशाही महिला आहेत ज्या खरोखर लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहेत परंतु त्यांनाही सुद्धा लाडकी बहीण योजनेमधून वगळण्यात आलं। मित्रांनो, याच्यावरही राज्य सरकारने काही अपडेट द्यायला पाहिजे, कारण बऱ्याच लाडक्या बहिणी ज्या पात्र असून ज्या खरोखर लाडकी बहीण योजनेचा पात्राचा हक्क आहेत तर त्यांना या योजनेमधून वगळण्यात आलं, हे खूप चुकीचं झालेलं आहे। मित्रांनो, बऱ्याच व्ह्यूअर्स आणि महिलांचा मला मेसेज आला आणि आपल्या व्हिडिओला सुद्धा कमेंट्स आला की दादा याच्यावर काही ऑप्शन आहे का, तर त्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा मी सांगतो की त्याच्यावर तुम्ही तक्रार व्यतिरिक्त दुसरा काही ऑप्शन नाही। आणि त्यानंतर महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी सुद्धा सांगितलं होतं की मागच्या त्यांनी मीडियामध्ये बाईट दिली तर तेव्हा बोलले होते की जे खरोखर पात्र असतील तर अशा अर्जांची नवीन जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या मार्फत शहानिशा करून स्थानिक लेवलला त्या कागदपत्रांची पडताळणी करून नवीन त्यांना लाडक्या बहीण योजनेमध्ये समाविष्ट करण्यात येईल, परंतु ते कधीपासून होईल याच्यावर त्यांनी काही अपडेट दिलेले नाही। मित्रांनो, तर आता महत्त्वपूर्ण टप्पा असणार आहे लाडकी बहीण योजनेचा KYC। तर KYC चा टप्पा हा पूर्ण केल्यानंतर जे लाभार्थी KYC टप्पा पूर्ण करतील कदाचित त्यांना आता पुढे कंटिन्यू लाडकी बहीण योजनेमध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे किंवा लाडकी बहीण योजनेचा लाभ कंटिन्यू त्यांना देण्यात येणार आहे। मित्रांनो, अशी ही महत्त्वपूर्ण अपडेट लवकरच येणार आहे पोर्टलवर। त्यासाठी जसंही KYC चा टॅब ओपन होईल पोर्टलवर तर मी KYC तुम्हाला करून दाखवेल A to Z प्रोसेस, आणि तुम्ही ते घरी बसून तुमची KYC करू शकतात। त्या अनुषंगाने माझं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा जेणेकरून माझा व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये लगेच येईल। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा। भेटूया पुढच्या व्हिडिओवर, तोवर जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो।